हॅलो स्टुडंट्स, आज मी पुन्हा तुमचं स्वागत करते महाराष्ट्र मीडिया या चॅनलवर. आपण इथे ब्रिज कोर्सच्या डिफरंट टेस्ट काय करून घेत आहोत, सॉल्व करून घेत आहोत. आज आपण 4th स्टँडर्डची टेस्ट नंबर 3 सॉल्व करणार आहोत. सो तुम्हाला प्रत्येक विषयाच्या टेस्ट मिळवण्यासाठी किंवा मग प्रत्येक सब्जेक्टचे ब्रिज कोर्सचे व्हिडिओज मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण सगळ्या व्हिडिओज काय करणार आहोत, अवेलेबल करणार आहोत आणि नोटिफिकेशन भेटण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. ओके, चला तर मग आज आपण स्टार्ट करूया 4th स्टँडर्डची एन्व्हायरमेंटल स्टडीजची टेस्ट नंबर 3. क्वेश्चन नंबर 1. वी नीड डॅश डॅश टू प्रोटेक्ट फ्रॉम द कोल्ड, हॉट सन, रेन अँड वाइंड. या सगळ्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला काय रिक्वायर्ड असतं, तर या सगळ्यापासून आपल्याला प्रोटेक्ट करण्यासाठी रिक्वायर्ड असतात क्लोथ्स. अवर आन्सर इज क्लोथ्स. क्लोथ्स आपल्याला काय असतात, रिक्वायर्ड असतात. आपल्याला काय लागतात, क्लोथ्स लागतात ह्या सगळ्यासाठी. हाऊ डू प्लांट्स गेट बेनिफिटेड फ्रॉम द ॲनिमल्स. प्लांट्स ॲनिमल्सपासून कसं काय बेनिफिट करतात, तर आपण जर लिझार्ड बघितला, लिझार्ड काय करतो, इन्सेक्टला खातो. म्हणजे लिझार्ड एका प्रकारचे प्लांट्सवरचे इन्सेक्ट खातो, तेव्हा प्लांट इन्सेक्टपासून काय होतं, प्रोटेक्ट होतो. सो प्लांट्स गेट प्रोटेक्टेड फ्रॉम इन्सेक्ट. प्लांट्स काय होतात, इन्सेक्टपासून प्रोटेक्ट होतात. वेअर डू वी गेट वॉटर फ्रॉम. आपल्याला पाणी कुठून कुठून भेटते हे आपल्याला सांगायचं आहे. तर लेक, रिव्हर अँड ग्राउंड वॉटर ह्या सोर्सेसपासून आपल्याला काय भेटतं, पाणी भेटतं. ओके, हे सिम्पल कसे 1 मार्क आणि 2 मार्कचे क्वेश्चन आहे. याचे आन्सर तुम्ही एवढंच शॉर्ट फॉर्ममध्ये काय करायचे आहे, राईट करायचे. त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 4. तर क्वेश्चन नंबर 4मध्ये आपण बघूया क्लासिफाय द फॉलोइंग ॲनिमल्स. आपल्याला काय करायचं आहे, हे जे ब्रॅकेटमध्ये दिलेले जेवढे ॲनिमल्स आहे, हे जे आपल्याला ब्रॅकेटमध्ये गिवन जेवढे ॲनिमल्स आहे यांचं काय करायचं आहे, क्लासिफिकेशन करायचं आहे ह्या बॉक्सेसमध्ये. ओके, चला आपण स्टार्ट करूया. फर्स्ट कॉलममध्ये आपण फिलअप करायला सुरुवात करूया. मिल्क ड्रिंकिंग ॲनिमल्स. जर मिल्क ड्रिंकिंग ॲनिमल्समध्ये जर आपण बघितलं तर त्यांनी काय काय दिलेलं आहे आपल्याला, काऊ, ईगल, मॉस्किटो, हाऊस लिझार्ड, डॉग, पॅरेट, स्नेक, कॉकरोच, चॅमेलॉन, हाऊस फ्लाय आणि स्पॅरो हे ॲनिमल्स आपल्याला दिलेले. ओके, तर मग आपण त्याच्यामध्ये बघू आपला म्हणजे मिल्कचा ॲनिमल कोणता आहे. त्याच्यामध्ये आपला काऊ. काऊ काय आहे, मिल्क देणारा ॲनिमल आहे किंवा मिल्क पिणारा ॲनिमल आहे. त्याच्यानंतर काय झालं, अजून एक डॉग. बाकीचे ॲनिमल्स मिल्क पितात का, बॅट नो, मॉस्किटो नो, हाऊस लिझार्ड नो, पॅरेट नाही, स्नेक नाही, कॉकरोच. स्नेक पण आपण म्हणू शकतो, पण स्नेक हा काय आहे, एक क्राउलिंग पण ॲनिमल आहे. ओके, तो स्नेक मोस्टली काय खातो, इन्सेक्ट पण खातो. ओके, त्याच्यामुळे मिल्क ड्रिंकिंगमध्ये आपण स्नेकला इन्क्लूड करणार नाही. त्याच्यानंतर आपण बघूया नेक्स्ट कॉलम, दॅट इज अ फ्लाइंग ॲनिमल्स. तुम्हाला याच्यामध्ये काय सांगायचे, फ्लाइंग ॲनिमल्स सांगायचे. आता जर फ्लाइंग ॲनिमल्समध्ये आपण फर्स्ट बघितलं तर फर्स्ट कोण येईल, ईगल. फ्लाइंग ॲनिमलमध्ये फर्स्ट कोण येईल, ईगल काय येईल आपला, फ्लाइंग ॲनिमल येईल. ओके, त्याच्यानंतर कोण येईल, बॅट येईल का, ओके, बॅट पण काय येईल, एक फ्लाइंग ॲनिमल येईल. अजून कोण येईल, मॉस्किटो येईल का, मॉस्किटो फ्लाइंग ॲनिमल येईल, पण मॉस्किटो हा काय आहे, इन्सेक्ट आहे. हाऊस लिझार्ड नाही, डॉग नाही, पॅरट येईल, पॅरट पण येईल. ओके, स्नेक येईल का, स्नेक उडतो का, नाही, स्नेक पण नाही येणार, कॉकरोच नाही येणार, चॅमेलॉन म्हणजे सरडा पण नाही येणार, हाऊस फ्लाय उडते. ओके, बट काय आहे ती, इन्सेक्ट आहे, त्याच्यामुळे ते पण नाही येणार. लास्ट काय बघू आपण, स्पॅरो. स्पॅरो पण काय येईल, फ्लाइंग ॲनिमल्समध्ये. ओके, त्याच्यानंतर आपण नेक्स्ट कॉलम पाहू, क्राउल ॲनिमल्स. क्राउल ॲनिमल्स मीन्स जे क्राउलिंग करतात, सरपटणारे किंवा क्राउलिंग करणारे. ओके, त्या ॲनिमल्सला आपण काय म्हणतो, क्राउल ॲनिमल्स म्हणतो. जर क्राउल ॲनिमल्समध्ये आपण बघितलं तर त्याच्यामध्ये काय होतं, हाऊस लिझार्ड काय येतं, हाऊस लिझार्ड, त्याला काय म्हणतो आपण, हाऊस लिझार्ड म्हणतो. ओके, अजून काय येईल त्याच्यामध्ये, हाऊस लिझार्ड येईल, स्नेक येईल. स्नेक पण कशात येईल, क्राउलमध्ये येईल. ओके, त्याच्यानंतर येईल चॅमेलॉन, हाऊस फ्लाय, चॅमेलॉन, हाऊस फ्लाय, चॅमेलॉन येईल.
चॅमेलियन पण कशामध्ये येईल नाही का, म्हणजे क्राउल ॲनिमल्समध्ये येईल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट बघूया आपण इन्सेक्ट. आपल्याला काय बघायची आहे, इन्सेक्ट बघायचे. इन्सेक्टमध्ये कोण येईल, मॉस्किटो येईल. इन्सेक्टमध्ये मॉस्किटो. मॉस्किटो कशामध्ये येईल, इन्सेक्टमध्ये येईल. कुठे टाईप झालं, मॉस्किटो. मॉस्किटो इन्सेक्टमध्ये येईल. अजून इन्सेक्टमध्ये कोण येईल आपलं, हाऊस फ्लाय आहे का, हाऊस फ्लाय. हाऊस फ्लाय कशामध्ये येईल आपली, इन्सेक्टमध्ये. अजून काय येईल आपलं, इन्सेक्टमध्ये येईल. इगल नाही येणार, मॉस्किटो नाही येणार, हाऊस लिझर्ड नाही येणार, डॉग, पॅरट, स्नेक, कॉकरोच. कॉकरोच काय येईल, इन्सेक्ट येईल. ओके, अशा प्रकारे आपण हा कॉलम, हा चार्ट काय केला आहे, कंप्लीट केला आहे. आता आपण बघूया नेक्स्ट. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर, परत आपण खालून काय 1 पासून स्टार्ट झाले. 1, राईट डाऊन द स्टेट्स ऑफ मॅटर. आपल्याला काय सांगायचे, मॅटरचे स्टेट्स सांगायचे. स्टेट्स ऑफ मॅटर तुम्हाला माहितीच असेल. स्टेट ऑफ मॅटर वॉटरचे कोणते 3 स्टेट्स असतात, दॅट इज अ सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. हे आपले काय आहे, स्टेट्स ऑफ वॉटर आहे. ओके, व्हॉट हॅपन इफ पिन pierces अ इन्फ्लेटेड बलून. आपण एखाद्या फुगलेल्या बलूनना काय केलं, पिन लावले तर काय होईल, तो बंप होतो, म्हणजे काय होतो, फुटतो. इट बिकम ब्लास्ट. बलून काय होईल, ब्लास्ट होईल. बलून काय, बलूनचा काय होईल, बलून बिकम ब्लास्ट. ओके, बलून काय होऊन जाईल, फुटून येऊन जाईल. ते का बरं होतं, तर बलूनमध्ये खूप सारा प्रेशर क्रिएट झालेला असतो एअरचा, आणि तुम्ही एक साधीशी पिन जरी त्याला प्रिंक केली तर तो काय होतो, फुटून जातो. त्याच्यामुळं द डे ऑन विच द मून अपिअर्स ॲज शोन इन द पिक्चर इज कॉल्ड. असं फुल मून कधी येतो, जेव्हा काय असतं, आपला फुल मून डे असतो, ज्याला आपण मराठीमध्ये काय म्हणतो, पौर्णिमा. फुल मून डे आपण काय म्हणतो, त्याला म्हणतो. ओके, त्याला काय म्हणतो आपण, फुल मून डे. फुल मून डे म्हणतो आपण त्याला. फुल मून डे म्हणतो आपण त्याला. विच ऑब्जेक्ट आर यूज टू द ब्रश. टीथ ब्रश करण्यासाठी आपण कोणकोणते ऑब्जेक्ट यूज करतो ते आपल्याला राईट करायचं आहे. पहिलं आपण काय यूज करतो, ब्रश यूज करतो अँड टूथपेस्ट. ओके, हे काय करतो आपण, यूज करतो. आय वेअर अ व्हाईट कोट अँड चेक द पीपल हू आय एम. मी एक व्हाईट कोट घालतो, मी कोण आहे हे ओळखायचं आहे. ओके, व्हाईट कोट कोण घालतात, डॉक्टर्स. ओके, कोण आहे मग ते, डॉक्टर्स. व्हाईट कोट कोण घालतात, डॉक्टर्स घालतात. ओके, त्याच्यानंतर आपण बघूया क्वेश्चन नंबर 6. विच ऑर्गन ऑफ द बॉडी मस्ट हॅव कोऑर्डिनेशन व्हाईल सायकलिंग, व्हाय. बॉडीचं कोऑर्डिनेशन होण्यासाठी कोणते ऑर्गन्स रिक्वायर्ड. सायकलिंगसाठी कोऑर्डिनेशन कोणकोणत्या आपल्या पार्ट्सचं रिक्वायर्ड असतात ते आपल्याला सांगायचं आहे, बॉडी पार्टचं. ओके, तर कोणकोणते रिक्वायर्ड असतात, लेग्स, लेग, हँड्स अँड ब्रेन. ह्या गोष्टींचं आपल्याला काय लागतं, कोऑर्डिनेशन लागतं, तेव्हा आपण काय करता येते, सायकलिंग करता येते. तर कोऑर्डिनेशन का लागतं, तर फॉर बेटर परफॉर्मन्स. सायकलिंगच्या बेटर परफॉर्मन्ससाठी काय लागतं आपल्याला, त्याच्यामध्ये आपल्या बॉडी पार्ट्समध्ये काय लागतं, प्रॉपर कोऑर्डिनेशन लागतं, तेव्हाच काय होतं, आपण बेटर सायकलिंग करू शकतो. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 7. इज द युनिफॉर्म ऑफ द स्कूल इज सेम फॉर ऑल स्टुडंट. सगळ्या स्टुडंटसाठी स्कूलचा युनिफॉर्म सेम असतो का, हो. इक्वॅलिटी ठेवण्यासाठी आपला युनिफॉर्म स्कूलचा सगळ्यांचा काय असतो, सेम असतो. हाऊ टू प्लांट्स ग्रो, राईट इन युअर वर्ड्स. प्लांट्स कसे ग्रो होतात हे काय करायचं आहे, आपल्या वर्ड्समध्ये आपल्याला काय करायचं आहे, लिहून काढायचं आहे. ओके, तर आपण लिहून काढूया. प्लांट्स कसं काय ग्रो होतात, प्लांट्स मेक देअर फूड फ्रॉम फोटोसिंथेसिस.
फोटोसिंथेसिसने काय करतात ते त्यांचं फूड तयार करतात. रूट्स थ्रू काय करतात, वॉटर सर्व करतात. ओके, याच्यामुळे काय होते, प्लांटची ग्रोथ होते. आता जर आपण फोटोसिंथेसिस बघितलं तर फोटोसिंथेसिसमध्ये प्लांट्स काय करतात, सनकडून लाईट घेतात, कार्बन डायऑक्साईड घेतात एअरमधून आणि त्याचं कन्व्हर्जन काय करतात, ऑक्सिजनमध्ये करतात. प्लांटच्या लिपमध्ये क्लोरोफिल नावाचा पिगमेंट असतो जो ग्रीन इन कलर असतो. प्लांटचा प्रत्येक ग्रीन पार्ट काय करतो, फोटोसिंथेसिस करतो. म्हणजे तो काय करतो, सनलाईट घेतो आणि त्याचं कन्व्हर्जन कशामध्ये करतो, फूडमध्ये करतो. ओके, प्लांटचे रूट्स काय करतात, वॉटर सक करतात खालून आणि ते प्लांटच्या वरच्या पार्ट्सला झायलेम आणि फ्लोएम थ्रू काय करतात, पास आउट करतात. ओके, याच्यामुळे प्लांटची काय होते, ग्रोथ होते. त्याच्यामध्ये जर आपण फर्टिलायझर्स ॲड केले तर प्लांटची ग्रोथ आणखीन काय होते, चांगली होते. बेटर ग्रोथसाठी प्लांटला सनलाईट ओके, कार्बन डायऑक्साईड म्हणजेच एअर आणि वॉटर काय असतं, रिक्वायर्ड असतं. इफ यू प्रोव्हाइडिंग अ प्रॉपर सनलाईट, प्रॉपर फर्टिलायझर्स अँड प्रॉपर वॉटर फॉर प्लांट्स, इट ग्रो व्हेरी नाईसली अँड व्हेरी गुड. ओके, सो थँक्यू. आजची आपण टेस्ट थर्ड काय केली आहे, कंप्लीट केलेली आहे. नेक्स्ट स्टेटसाठी आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट क्लासच्या टेस्टमध्ये. सो थँक्यू सो मच. ओके, काही कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाकून द्या, तुमच्या क्वेश्चनचे आन्सर आम्ही देऊ. ओके.